जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद असल्याचं धंगेकर म्हणतात। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील धंगेकरांनी केली आहे। रवींद्र धंगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी आपण पाहतोय। संपूर्ण प्रकरणाची ईडी चौकशी करत कारवाई व्हावी असंही धंगेकरांनी म्हटलंय। धंगेकर प्रकरणाच्या चौकशीसाठी मोदींना पत्रही पाठवणार आहेत। भारतीय जनता पार्टीने ह्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी करून बिल्डर आणि संचालकाला आणि त्यांना मदत करणाऱ्यावर योग्य ती चौकशी करून कारवाई केली पाहिजे, हा माझा मताचा पक्षाने। आणि दुसरी गोष्ट, मी मोदी साहेबांना पत्र देणार आहे, यावरात कसून चौकशी करा। ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय मंत्रिपदाचा, आपल्या मंत्रिपदाचा, आणि त्यांनी समोर चौकशीला गेलं पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। आणि हे सगळं खोटं आहे। ह्याच्यामध्ये जैन विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने त्यांनी हे बोर्डिंगची जागा खाण्याचा प्रयत्न केला ती संशयास्पद आहे। दोन्ही एलएलपी संस्थांमधून मी नोव्हेंबर 2024 मध्येच बाहेर पडलो असं मुरलीधर मोहोळ म्हणतात। राजू शेट्टी आणि धंगेकरांच्या आरोपांवर मोहोळ यांचं हे स्पष्टीकरण आहे। गोखलेंसोबत माझा कोणताही व्यवहार झाला नाही असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलंय। व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाहीये असं मुरलीधर मोहोळ म्हणतात। दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मोहोळांची पार्टनरशिप आहे। मी आपल्याला सांगतो, या दोन्ही एलएलपीच्या राजीनामा देऊन मी 25 नोव्हेंबर 2024 ला मी कागदही दाखवतो आपल्याला। आणि दुसरं जे आहे, दोन्ही 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही एलएलपी मधनं बाहेर पडलो, त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो। आपण सगळे तारीख पाहू शकता, इथे तारीख दिलेली आहे। या दोन्ही एलएलपी मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024। मला सांगा, पुण्यात कुठे रेट आहे हो? ती 1 लाख स्क्वेअर, मी माहिती घेतली, खूप खोलात गेलो, 1,20,000 स्क्वेअर फीटची जागा आहे। तिचं व्हॅल्युएशन 3,000 कोटी। मुंबईच्या एका नेत्याने आखलेचे तारे तोडले, 4,000 कोटी गेले। अरे बाबा, पुण्यात 20,000 सगळ्यात मोकळ्या जागेचा 20,000 पर स्क्वेअर फीटच्या रेटपेक्षा हायएस्ट रेट पुण्यात नाही, कुठंच नाहीये। मुंबईत मलबार जिल्ह्यात सुद्धा नाही। आज तुम्ही काय लावले? 300, 350, 350 कोटीची जागा, 3,000 कोटी, अडचण नाही बाबा। मग माझी एवढीच विनंती राहील की या सगळ्या याच्यामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी थोडी वास्तविकता तपासू, सत्यता तपासू। जर त्याच्यात दोषी कोणी आढळलं तर त्याला कोणी सोडू नका, माझ्याशी सोडू नका। राजू शेट्टींनी बेछूट आरोप केले आहेत असं मुरलीधर मोहोळ म्हणतात। शेट्टींच्या आरोपानंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आलेत असंही मोहोळ यांनी म्हटलंय। मोहोळ यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांचा बिळात लपलेले उंदीर असा उल्लेख करण्यात आलाय। राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले। त्यांनी केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। बोलू द्या, मला फरक पडत नाही। बाबांनो, चुकीचे आरोप करू नका, मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका। शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतोय, मी वाईट काहीतरी करतोय, माझ्या पुणेकरांशी मी प्रतारणा करतोय, त्यांच्या विश्वासाला तडा जातोय, मी तुम्हाला सांगतो स्वतःहून बाजूला होईल। पण चुकीचे आरोप आणि चुकीच्या विषयाला कृपया, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण।